मेसेज करताना पाहिलं होतं सिद्धेशशी बोलते. सो 2-3दा त्याने मला असं चिडवलं होतं की झालं का सिद्धेशशी बोलून. मित्र आहे आणि मी त्याला अगदी मनापासून पहिल्यांदा व्यक्त होते की अरे हे बघ असं झालंय, हे बघ असं झालंय, हे असं झालंय, पण मला विचारायला कोणी नाही आहे रे आज. लोकांना वाटतं माझ्याकडे अनेक जण आहेत, पण आज हक्काचा बोलणारा कोणी नाही आज. मी तरी आय एम नॉट व्हेरी ॲडव्हेंचरस गर्ल. मी हे सगळं कधीच करणार नाही. असंच सिनेमात एक छान गोष्ट जरी शेअर केली तरीही ट्रोलर्स जे आहेत ते त्याच्यातूनही वाईट शोधून काहीतरी वाईट लिहितील खाली. हाय हॅलो नमस्कार, मी सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व आपल्या चॅनलवरती. आणि 2 फेब्रुवारीपासून मुसाफिरा हा चित्रपट येतोय आणि त्यानिमित्ताने कलरफुल मुलगी आपल्या सोबत आहे आज, पूजा. आता पूजा, हायचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर कशा पद्धतीने तुझा हा मुसाफिरा चित्रपट तुझ्यापर्यंत पोहोचला? पुष्कर जोग माझा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे आणि आम्हा दोघांचं करिअर खूप एकत्रितपणे सुरू झालं. 12-13 वर्षांपूर्वीची गोष्ट जर झाली तर तेव्हा पुष्करचं पण सुरू झालं होतं, माझंही करिअर सुरू झालेलं. सो आमची एक बॅच होती, त्यामध्ये आम्ही असल्यामुळे अशी एक लांबून ओळख होती की ओके पुष्कर जोग, मी नमस्कार पूजा सावंत, असं सगळं होतं. बरेच वर्षामध्ये गेले पण आम्हाला असं काम करायला मिळालं नाही. आणि जेव्हा मला कळलं की पुष्कर जोग हा सिनेमा डिरेक्ट करतोय तेव्हा मला जरा जास्तच इंटरेस्ट आला की नाही, आपला मित्र काहीतरी मनापासून आपल्या फिल्म इंडस्ट्रीसाठी करतोय, तर मग आपण जरा मदत करावी असं नाही, आपणही त्याचा भाग व्हावा असं मला फार वाटलं. सो मी आधीच त्याला हो म्हणाले होते स्क्रिप्ट ऐकण्या अगोदरच. आणि जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मी त्याला डबल हो म्हणाले की हो मीच करते. सो असं मुसाफिरा आला. ओके. आणि आपण पाहतो की आता शूट जे आहे ते आत्ता त्याचे सगळे फिल्म जे आहे ते आउट ऑफ कंट्रीज झाले, पण जेव्हा कळलं की आता ही जी फिल्म आहे ही आता स्कॉटलँडला होणार आहे, तर तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती? वाव. बिकॉज स्कॉटलंड, मी लंडनला गेले, मी स्कॉटलंडला गेले नव्हते. आणि स्कॉटलंडला मला अनेक वर्ष जायचं होतं, कारण तिकडे चेरी ब्लॉसम हा एक सीझन असतो. ओके. तिकडच्या झाडांना पिंक कलरची फुलं येतात आणि सगळी झाडं पिंक असतात, पिंक पर्पल शेड असते. आणि माझा अत्यंत आवडीचा कलर आहे पिंक आणि पर्पल. आणि माझ्या बकेट लिस्टमध्ये ते होतं की मला आयुष्यात एकदा ते चेरी ब्लॉसम सीझन बघायचं आहे. आणि जेव्हा स्कॉटलंड कळलं तर पहिलं चेरी ब्लॉसम आलं डोक्यात. आणि नंतर मी जेव्हा बघितलं कुठला महिना, तर तो चेरी ब्लॉसमचाच महिना होता. आणि मला तो चेरी ब्लॉसम पहिल्यांदा पाहायला मिळाला माझ्या या डोळ्यांनी. आणि ओ गॉड, आय वाज लाईक, मुसाफिराने मला काय दिलं, तर माझी एक बकेट लिस्टमधली पूर्ण झाली, टिक झालं. आणि आपण पाहतोय की तुला ते तर होतं, फक्त ते वाव झालं तुझं लाईफचं, पण बाकी सगळं वाव होतं का? शूट करणं, ते -डिग्रीमध्ये शूट करणं, ते कसं होतं? नाही. अजिबात कम्फर्टेबल एक्सपिरियन्स नव्हता तो. एकतर प्रचंड थंड आहे स्कॉटलंड. आणि पुष्कर जोग आम्हाला काय म्हणतात असं जमिनीवर शूट करायला देतच नव्हता. तो असं लोकेशन निवडायचा, आईल ऑफ स्काय, जे चढायलाच 2 तास लागतो. मग मॅन ऑफ द डॉर म्हणून एक आहे, तिकडे परत चढायला 2 तास. तर आमचा क्रू छोटा असल्याने असं नव्हतं की सामान घ्यायला वेगळी माणसं होती. आम्ही एकमेकांची सामान उचलून वर नेलोय, जेवणं घेऊन वर गेलोय. सो पुष्कर जोगने थंड प्रदेशातही आम्हाला डोंगराच्या माथ्यावर नेऊन शूट करायला लावलं, जिकडे अजून टेम्परेचर कमी आहे. आणि तिकडे वर जाऊन सुद्धा ते छान जे ग्लॅमरस कपडे आहेत ते त्या थंडीत कॅरी करायचे, चेहऱ्यावर थंडी वाजते असं दाखवायचं नाही आणि शूट करायचं. सो असे खूप डिफिकल्टी झाले. आणि तो एवढ्यावरच थांबला नाही, डोंगराच्या माथ्यावर तर तो थांबलाच नाही, तर त्याने आम्हाला विमानात बसून वर नेऊन स्काय डायव्हिंगही करवलं. सो मी तरी आय एम नॉट व्हेरी ॲडव्हेंचरस गर्ल. मी हे सगळं कधीच करणार नाही. असंच सिनेमात नसेल तर फक्त सिनेमात होतं म्हणून मी हे केलं. जमिनीवरचे ॲडव्हेंचर तू करू शकते, हवे ते ॲडव्हेंचर करायला नाही. अरे मी जमिनीचे पण ॲडव्हेंचर नाही करू शकत. मला जर अगदीच गरज असेल तरच ॲडव्हेंचर करेन मी, नाहीतर मला सिम्पल लाईफ नेहमी प्रिफर करेन. आणि आपण पाहतो की या फिल्ममध्ये तुझी अभिनेत्रीची भूमिका आहे, म्हणजे रिअल आणि रील म्हणतो ना आपण, त्यामध्ये दोन्ही लाईफ ही तुझेच आहेत. तर तो एक्सपिरियन्स कसा होता, की कसं तुला काही ते तुझी जगती आहेस ॲक्च्युअलीमध्ये ते तुला जगायला मिळालं, तर ते कसा एक्सपिरियन्स होता? खूप करेक्ट प्रश्न विचारलात तुम्ही. कारण काय असतं ना, आमच्या मनात काय चाललं हे ऑफकोर्स प्रेक्षकांना कधी माहीत नसतं. आम्हाला ती दाखवण्याची मुभा पण नाही आहे की अरे आता जस्ट असं झालं आहे तर सॉरी मी हा इंटरव्ह्यू जरा डलमध्ये करीन, असं नाही ऑप्शन आमच्याकडे. आम्हाला छान हसतच बोलावं लागतं सर्वांशी. सो मला हे या सिनेमात करायला मिळालं की जेव्हा मी आमच्या 4 भिंतीच्या खोलीत असतो तेव्हा तिकडे जे काही होतं, मग ते चांगलं असो वाईट असो, ते आम्हाला तिथेच सोडून बाहेर पडावं लागतं.
आणि इतर प्रोफेशनमध्ये कसं तुम्ही समजा कुठे नोकरी करताय, कम्प्युटरचं काम आहे, IT चं काम आहे, तर तुम्ही जे काम करता त्याला तिकडे जास्त महत्त्व आहे. ह्या इंडस्ट्रीत आमचा चेहरा पहिला दिसतो. उद्या गॉड फॉरबिड काही झालं असेल तर पहिलं चेहऱ्यावर दिसतं आणि आम्हाला ते लपवायचं असतं. बरोबर. आणि मला एका सिनेमॅटोग्राफरने म्हटलं की पूजा कुछ भी कर, कॅमेरा मतलब काय म्हणतात, तो असं म्हणाला होता की कॅमेरापासून काही लपत नाही, कॅमेरा कधी खोटं बोलत नाही, तुझं जे काय चेहऱ्यावर ते कॅमेरा कॅच करणार नो मॅटर वॉट. सो मला ते या सिनेमात करायला मिळालं की यार एक लोकांसाठी असलेली अभिनेत्री आणि एक माणूस म्हणून असलेली अभिनेत्री या दोघांचा फरक जो मी रिअल लाईफमध्ये जगते तो मला स्क्रीनवर शेअर करता आला. आणि एखादी कोणती गोष्ट आहे की जिथलं वाटते की मला या अभिनेत्री म्हणून बऱ्याच लोकांना सांगायचं होतं की नाही आम्ही असं जगतोय किंवा हे आमचे असे इमोशन्स आहेत, पण ते तुला एक्झॅक्ट तसंच या भूमिकेच्या माध्यमातून तुला सांगता आलं. एक सीन आहे या सिनेमात, मी आणि पुष्कर जोग त्याचा तो सीन आहे आणि त्या सीनमध्ये मला ते करता आलं की तो माझा मित्र आहे आणि मी त्याला अगदी मनापासून पहिल्यांदा व्यक्त होते की अरे हे बघ असं झालंय, हे बघ असं झालंय, हे असं झालंय, पण मला विचारायला कोणी नाही आहे रे आज. लोकांना वाटतं माझ्याकडे अनेक जण आहेत पण आज हक्काचा बोलणारा कोणी नाही, आज तूच आहेस माझ्यासमोर त्याच्याशी मी बोलते. सो हे असं माझ्या नाही तर अनेक ॲक्टर्सच्या बाबतीत झालं असेल, फक्त अभिनेत्री म्हणत नाही, अभिनेत्यांच्या बाबतीतही असं झालं असेल. लोकांना जितकं वाटतं की आमचं सर्कल मोठं असेल तर ते तेवढं नसतं. खरी माणसं त्यातली फार कमी असतात आणि आमच्या या शो बिझनेसमध्ये तर त्याहूनही कमी असतात. बरोबर. आणि आपण पाहतोय की आता जस्ट एक गुड न्यूज तू दिलेली, मुसाफिर करतानाच तुला तुझ्या लाईफचा मुसाफिर मिळाला आहे की जो ॲक्च्युली मुसाफिर शूट चालू असताना पण तुझ्यासोबत तो होता वर्चुअल, पण ते कोणाला माहीत नव्हतं ॲक्च्युली, पण ते त्यावेळेस लपवणं किती अवघड होतं. कोणाला संशय आला होता का की नाही का बाकी सगळे क्रू असतात ना किंवा काही गोष्टी आपण पाठवतो ज्यात तू म्हटली की त्याचं होतं की पहिला फोटो मला पाठवायचा असं तुमचं ठरलं होतं, तर ते फोटो पाठवणं आलं, गुपचूप बोलणं आलं, हे तुझ्या रूममध्ये राहत असेल ॲक्ट्रेस एखादी तर ते जाणवलं का कोणाला कधी? ते लपवणं किती कठीण होतं? लपवणं कठीण असं नव्हतं बरं. मुसाफिरा शूट करताना आम्ही बोलत होतो, सो तो होता लाईफमध्ये. बट त्याच्या अगोदर मी सिद्धार्थ चांदेकर सोबत एक सिनेमा केला होता लंडनमध्ये आणि तेव्हा माझं आणि सिद्धेशचं बोलणं सुरू होतंच. त्यावेळेस ना नकळत आय थिंक माझा फोन असा वर होता आणि तेव्हा मी त्याचं नाव सिद्धेश म्हणूनच सेव्ह केलं होतं आणि फोन वाजला तेव्हा नेमका सिद्धार्थ चांदेकर तिकडे होता. तर मला म्हणतो हे बघ कोणातरी सिद्धेशचा फोन आलाय. कोण? म्हटलं रे नाही थांब जरा. मी फोन उचलला होता आणि एकदा त्याने मला मेसेज करताना पाहिलं होतं सिद्धेशशी बोलते. सो 2-3दा त्याने मला असं चिडवलं होतं की झालं का सिद्धेशशी बोलून. आणि त्याला मी आत्ता सांगितलं की तुला आठवते तू असं बोलला होतास. ओके, हाच तो सिद्धेश. सिद्धार्थ चांदेकरला थोडंफार कळलं होतं, पण क्रूमध्ये कोणाला कळलं नाही. मी तेच विचारलं आता पुष्करला सुद्धा तेच विचारलं की आम्हाला म्हटलं शंका आली नाही, पण ज्यावेळेस पहिलं पोस्टर लॉन्च झालं त्यावेळेस मला पुढ्याचा पहिला फोन आला आणि तुम्ही मला तुला भेटायचं आहे, फोनवर नाही सांगायचं मला ही गोष्ट तुला भेटून सांगायची आहे. आणि तो म्हटलं की ती आली आणि मला मिठी मारून सांगितलं, तर ती मोमेंट काय होती? मला तेच वाटतं की ही ना इतकी जवळची गोष्ट आहे ना माझ्या, सो माझ्या माणसांना ती सोशल मीडियावरून नाही कळावी जे माझे स्वतःला मी समजते. सो मला त्या सगळ्यांना पर्सनली जाऊन सांगायचं होतं. बऱ्याच जणांना मला सांगता नाही आलं वेळेअभावी, पण जे माझ्या घराच्या जवळ राहत होते त्यांना ॲटलिस्ट जाऊन मी भेटून सांगितलं की उद्या इंस्टाग्रामवरून नको कळायला त्याला. सो मी ते सांगितलं. पण मग पुष्करची ती रिॲक्शन ज्यावेळेस सांगितलं तू त्यावेळेस रिॲक्शन काय होती? बाबा तू मुसाफिरच्या टायमिंगला सगळं तुझा मुसाफिर सोबत होता आणि आम्हाला कळू दिलं नाही तू, तेव्हा त्याची रिॲक्शन काय होती? तो हे बाबत बोलला का? तो खूप खुश झाला, पण त्याचं पहिलं होतं की पूजा नो मॅटर वॉट, तुला कसलीही गरज लागली ह्या पुढे तू जे काही प्लॅन करतेस काही तर मी आहे, तू मला सांग काहीही असू दे. सो हे त्याचे पहिले वाक्य होतं आणि मला इतकं भारी वाटलं ते ऐकून की अरे समबडी इज व्हेरी हॅपी फॉर अस. आपण पाहतो की मुसाफिर चित्रपटी भूमिका सांगते चित्रपट की मैत्री आहे की मैत्रीमध्ये 4 प्रकारचे मित्र असतात. काही जण बोलत नाही, काही जण ओपनली बोलतात, पण काही जण हसून राहतात, पण त्यांच्यामध्ये खूप सारं आतमध्ये लपलेलं असतं. हे असे वेगवेगळे कॅरेक्टरच्यामध्ये घेतलेले आहेत, बरोबर ना? ते असं मग आता सध्या पण परिस्थिती आपण तीच पाहतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक एक्सप्रेस होणं टाळतात किंवा एक्सप्रेस होतात ते पण सोशल मीडियावर जे व्हर्च्युअल आहे त्याबाबत तू काय सांगशील? नाही त्याचाच मी विचार केला ना. मी इतकी वर्ष लपवून नाही ठेवलं असं नाही म्हणणार मी, माझ्या घरी सगळ्यांनाच होतं. मी फक्त सोशल मीडियावर नाही टाकलं होतं कारण सोशल मीडिया खूप टॉक्सिक झालं आहे, भयंकर टॉक्सिक झालं आहे. इथे तुम्ही मनापासून एक छान गोष्ट जरी शेअर केली तरीही
ट्रोलर्स जे आहेत हो. ते त्याच्यातूनही वाईट शोधून वाईट काहीतरी वाईट लिहितील खाली. बरोबर. त्यामुळे मी ते टाळलं होतं, कारण हे अत्यंत पर्सनल गोष्ट होती. मला असेही कमेंट आले भरपूर की एवढं काय लपवायचं त्याच्यात, एवढं काय पाठमध्ये दाखवायचं का नाही आहे तुला. मग जेव्हा मी पोस्ट केली तेव्हा त्यांना जाणून घ्यायचं होतं की काय करतो, कुठे आहे, काय आहे, कशाला सांगत का नाही आहे, सिक्रेट का ठेवतेस. असं होतं की माझा निर्णय आहे. बरोबर. सोशल मीडियावर काय, मी नेहमीच तुम्ही बघताय की मी जेवढं प्रोफेशनल आहे तेवढंच मी हो. सोशल मीडियावर टाकते. मी बरोबर. खूप पर्सनल नाही शेअर करत. सो मला वाटतं तो बॅलन्स सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे आणि तो मी ठेवला. बरोबर. आणि आपण पाहतो की मुसाफिर जसं आहे तर मुसाफिरमध्ये आपण ते पण दाखवलं आहे की रियुनियन होणं गरजेचं आहे. तर अख्ख्या मराठी सगळ्या माहिती की तुझे मोजकेच फ्रेंड आहेत, त्यामध्ये इंडस्ट्रीमधले काय आहेत, नॉन इंडस्ट्रीमधले वैभव आला, भूषण आला, हे तुझे खास जिगरी आहेत. ठीक आहे, त्यांच्यापासून पण तू हे गोष्ट लपवली तर त्यांना असं फील झालं का की अरे काय यार, आपण तर म्हणजे एवढे क्लोज होतो की आपल्याच सर्कलमध्ये राहणार ती गोष्ट, पण तरीसुद्धा ती आमच्यापासून तू म्हणजे लपून म्हणण्यापेक्षा एक ठेवली. मी वैभवला आधी सांगितलं होतं की असं एक स्थळ, म्हणजे जेव्हा खूप आधी स्थळ आलेलं मला हेच, म्हणजे असं एक स्थळ आलंय पण मी विचार करते, आणि मी तेवढंच सांगितलं होतं. त्याच्यानंतर माझा आणि सिद्धेशचा जो काही प्रवास आहे ना तो मला बऱ्यापैकी माझ्यापुरताच ठेवायचा होता. बरोबर. कारण ना किती झालं तरी माझ्या मित्रांचं प्रेम आहे माझ्यावर भरपूर. त्यांना माहिती आहे की माझ्यासाठी काय चांगलं आहे किंवा मी कशी रिॲक्ट होणार. तर मला ना माझ्या आणि सिद्धेशच्या या रिलेशनशिपमध्ये बाकी कुठलाही एक्सटर्नल फोर्स जो आहे किंवा एक्सटर्नल एनर्जी असते ती मला नको होती. मला बघायचं होतं की आम्ही दोघं केवढं एकमेकांना सांभाळतोय, आणि ते केलं त्यामुळेच कदाचित आम्ही या निर्णयावर पोहोचू शकलो. आम्ही इतर कोणाचं ऐकलं नाही किंवा सल्ले फार घेतले नाहीत असं. म्हणून मला असं वाटतं की आता आमच्या दोघांचं रिलेशन आहे, आणि आम्हा दोघांना जेव्हा कळलंय की आपण एकमेकांसोबत आयुष्य घालवू शकतो तेव्हा मग मी सगळ्यांना सांगतो. नक्कीच. आणि आपण पाहतो मुसाफिर आता जे गाणं झालेलं आहे, आता तुमचं जे गाणं रिलीज झालं आहे ते गाण्यात आहे की जगून घे, जे मनात आहे तुझ्या ते जगून घे, किंवा मागचं जे आहे ते भूतकाळ विसरून तू जगून घे. तर तुला असं काय वाटतं का की मुसाफिराच्या माध्यमातून तुला असं काही तुझ्या लाईफच्या गोष्टी तुला जाणवल्या की नाही हे या गोष्टी आपण आयुष्यात जगून घेतल्या पाहिजे, किंवा नाही हे पुढं काही मोमेंट मिळाले किंवा काय लाईफ काय घडलं ते मी हे जगून घेणार आहे. मी खरं सांगू का, प्रत्येक क्षण जगला पाहिजे. कारण आपल्याला माहित नाहीये की पुढच्या क्षणात आपण आहोत की नाही. काही होऊ शकतं पुढच्या क्षणी. यू डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. प्रत्येक क्षण जगला पाहिजे. कितीही संकट आली, कितीही दुःख असली आयुष्यात, तरीही पुढच्या क्षणाला स्माईल करता आलं पाहिजे. कारण काय ना, तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात ना तर तुमच्या आजूबाजूचे प्रॉब्लेम्स कधी संपतील तुम्हाला कळणार पण नाही. आपण म्हणतो शब्दांमध्ये खूप ताकद आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही जे काही बोलताय ना, बी व्हेरी केअरफुल की तुम्ही काय बोलताय. तुम्ही असं अजिबात नाही बोललं पाहिजे की अरे पैसेच नाही आहेत यार माझ्याकडे, शिट यार केवढं टेन्शन आहे मला, शी यार माझं हे असं आहे यार, हे असं कधीच बोलायचं नाही. तुमच्याकडे नाही आहेत ना पैसे, तुम्ही म्हणा की अरे छान कमवतो मी, छान पैसे पुरेसा कमवतो मी खुश आहे. बघा नाही तुमचं इन्कममध्ये वाढ झाली तर मी काही नाव बदलेन मी. नक्कीच. यु नो, सो वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक क्षण जगा, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह राहा, खूप मजा येईल जगायला. बघा. नक्कीच. तर आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान असेल? मुसाफिरा हा 2 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. मला सर्व मराठी प्रेक्षकांना हक्काने सांगायचं आहे, कारण मराठी प्रेक्षक हे हक्काचे तसं मी समजू शकते. आणि आत्ता मराठी सिनेमांना सगळ्यात गरज कोणाची तर मराठी प्रेक्षकांची. इतके छान मराठी सिनेमे चालत आहेत आजूबाजूला. आज कुठलाही इतर भाषिक सिनेमा जेव्हा रिलीज होतोय तेव्हा तो बघतोय की मराठी सिनेमा कुठला आहे आजूबाजूला, कारण चालत आहेत, हाऊसफुल जात आहेत, मल्टिप्लेक्स हाऊसफुल जात आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे. सो तुम्ही जसं प्रेम आत्ता करताय मराठी सिनेमावर ते चालू राहू द्या. फक्त मुसाफिरा नाही तर याच्यानंतरचे अनेक चित्रपट, मराठी चित्रपट थिएटरमध्येच जाऊन बघा, आणि मुसाफिरा पण बघा.